भंडारा तालुक्यातील दिघोरी आमगाव येथे 5 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजेपासून धम्म सकाळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या धम्म सकाळ कार्यक्रमात जवळपास 18 धम्म संच या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत आणि त्या संचामध्ये जवळपास 15 ते 20 मुली एका संचात सहभागी होणार आहेत। याकरिता धम्म सकाळ कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रवीण फुलकर, डॉक्टर कपिल रंगारी, विंदेश रंगारी तसेच भीम युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी केलेले आहे। यावेळी इंजिनियर सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर रूपचंद रामटेके, सामाजिक कार्यकर्ते कैलास गेडाम, लेहेंद्र गेडाम यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। या ठिकाणी डॉक्टर प्रवीणजी फुलकर सामाजिक कार्यकर्ता आमगाव दिघोरी या ठिकाणी उपस्थित आहेत। आज आपण त्यांच्याशी त्यांच्या गावात भंडारा तालुक्यातील दिघोरी आमगाव या ठिकाणी 5 जानेवारी 2025ला धम्म सकाळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। तर काय सांगाल आपल्या कार्यक्रमाबद्दल? असं नेमकं कोणतं कार्यक्रम आहे? धम्म सकाळ हा कार्यक्रम जिल्हास्तरीयवर आहे, पण आम्ही एक छोट्याशा गावामध्ये तो आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे एक आता 5 तारखेला सावित्रीबाई फुले जयंती आहे, त्या जयंती निमित्त आम्ही तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमामध्ये भरपूर सारे म्हणजे 18 संच येणार आहेत आणि ते संच बाहेरचे आपले वाद्य वगैरे घेऊन पथसंचालन करून ते वाद्य जसे कामठी, नागपूर, काही भंडारा, शहापूर, बेला या ठिकाणी ते वाद्य येणार, ते लोक ते संच येणार आहेत। ते आल्यामुळे त्यांच्यामध्ये त्या संचामध्ये 18 लोकांची टीम असते, 18 ते 20, 22 अशा लोकांची टीम असते, मुलं मुली असतात। आणि ते कसं सूर्यदिनानिमित्त जे म्हणजे सॉन्ग असते त्या सॉन्गला ते त्यासरून ते नाचगाणे करतात, भीमावरती करतात, सावित्रीबाई फुलेवरती करतात। पाहिजे तर आम्ही तो मैदान वगैरे अवेलेबल केलं आहोत आणि आम्ही 20-25 मुलांची टीम आहे तिथं, त्या टीमद्वारे आम्ही तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आमगाव दिघोरी तालुका जिल्हा भंडारा या ठिकाणी। तर या ठिकाणी होते डॉक्टर प्रवीणजी फुलकर, तर त्यांनी सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे की त्या ठिकाणी जो 5 जानेवारीला जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाचा आपण जास्तीत जास्त संख्येने आस्वाद घ्यावा। मी संजीव भांबोरे, रिपोर्टर, भंडारा।